हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे. द चॅप्टर नेम इज ना सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. ठीक आहे. तर वेव बेसिकली तुम्हाला माहिती आहे की सपोज वॉटर असेल, पाण्यावरती आपण दगड मारतो, तर दगड मारल्यावर काय बनतात, तुमच्या अशा वेव्ज बनतात, ज्यांना मराठीमध्ये पाण्याच्या भाकरी म्हटलं जातं. ठीक आहे. अदरवाईज एखादा दोर असेल माझ्याकडे किंवा दोरी असेल, दोरीला जेव्हा आपण झटका देतो तर त्यावेळेस काय बनतात, तुमच्या वेव्ज बनतात. तर अशा त्यांच्या सुपरपोजिशनबद्दल और सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद, आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटची रिक्वेस्ट मोठी आहे माझी, दॅट इज नथिंग बट व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता याच्या सुरुवातीला तुम्हाला कॅन यू रिकॉल दिलं होतं, म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्हाला ते विचारत आहेत. ठीक आहे. की त्याच्यापैकी जो पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता की व्हॉट इज वेव मोशन. ठीक आहे. की नेमकं वेव मोशन काय आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर बघा की वेव मोशन म्हणजे नथिंग बट प्रपोगेशन ऑफ एन वेवच आहे. ठीक आहे. काय प्रपोगेशन वेव आहे म्हणजे इट इज नथिंग बट अ मोड आहे. ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू द अनदर पिरियडिकली, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम विदाउट मटेरियल ट्रान्सफर. ठीक आहे ना. म्हणजे की कुठलीही वेव जी ट्रान्सफर होते, म्हणजे जी वेव बनते. ठीक आहे. तर ह्या वेव्ज थ्रू जी वेव आहे आपली, एक काय ही मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते, फक्त काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते. ही एनर्जी मटेरियलला ट्रान्सफर करत नाही. ठीक आहे. फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. ठीक आहे. थ्रू दिस काय आपलं हे ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम प्लेस टू प्लेस पिरियडिकली विदाउट मटेरियल ट्रान्सफर, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेवची मोशन म्हणतो. ठीक आहे ना. वेवची काय म्हणतो आपण, मोशन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ जर पाण्यावर मी दगड मारला असेल तर त्या दगडामुळे जे पाण्यावरती वेव्ज बनल्या, माझ्या वेव फॉर्मेशन झाल्या, तर ह्या वेव्जमुळे जे पाण्याचे वॉटर जे मॉलिक्युल्स होते ते त्यांच्या जागेवरच होते, फक्त काय करत होते, व्हायब्रेट करत होते. पण त्यांनी काय केलं, त्यांची जी एनर्जी होती व्हायब्रेशनमुळे, ती एनर्जी फक्त ट्रान्सफर करून दिली. काय मटेरियल ट्रान्सफर नाही केलं, पण काय ट्रान्सफर केलं, एनर्जी ट्रान्सफर केली. कुठून, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे पिरियडिकली. कसं, पिरियडिकली, बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू टाईम ते ट्रान्सफर करतं. त्याला म्हटलं आता प्रपोगेशन ऑफ एन वेव्ज. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ, जर तुम्ही एखादा दोर तुमच्याकडे दोरी असेल, तर दोरीला जेव्हा तुम्ही झटका देतात, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये जी बनणारी वेव जी आहे ती फक्त एनर्जीला ट्रान्सफर करते, पण ती त्याच्या मटेरियलला ट्रान्सफर करत नाही. ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ वेव मोशन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं तर वेव मोशन आहे. मग अशा वेव मोशन थ्रू जर गेलो आपण, सेकंड त्याने विचारलं होता की व्हॉट इज अ वेव पल्स काय असतं. ठीक आहे. वेव पल्स काय असतो तो बेसिकली तुम्हाला समजायचा आहे की एक डिस्टर्बन्स आहे, एक सिंगल डिस्टर्बन्स दॅट मूव थ्रू अ ट्रान्समिशन ऑफ एन मीडियम. ठीक आहे. एक स्पेसिफिक मीडियम थ्रू जो डिस्टर्बन्स असतो, एक सिंगल डिस्टर्बन्स. मग सपोज बघा की मी ही एक लाईन जर आपण दोरीला झटका देतो आहे ना, त्यावेळेस ना काय झालं, ही सरळ लाईन होती, एक सरळ दोरी होती आपल्याकडे, ही सरळ दोरी आहे. त्या सरळ दोरीला मी काय केलं माहिती का, मी एक झटका दिला ना, तर झटक्यामुळे एक डिस्टर्बन्स क्रिएट झाला, हा डिस्टर्बन्स क्रिएट झाला. आणि हा डिस्टर्बन्स काय, थ्रू आउट दिस लाईन. ठीक आहे. हे पूर्ण लाईन थ्रू पुढे जाणार आहे, सरकत जाईल हा लाईन. ठीक आहे. तर हे जे डिस्टर्बन्स क्रिएट केलं मी ह्या सरळ लाईनीवरती, सरळ दोरीवरती, तर ते डिस्टर्बन्स, एक सिंगल डिस्टर्बन्स, नथिंग बट आपला वेवचा एक फेज, त्याला पल्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पल्स. तर हा जो दिसतोय तुम्हाला, हा पल्स तुमचा असा आहे, त्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड तुम्हाला दिसतं. ठीक आहे. अँड याचा हा जो वेव तुम्हाला पल्स दिसतोय, हा नथिंग बट तुमचा इकडे पुढे चाललेला पल्स आहे, म्हणजे हा पुढे सरकतोय. ठीक आहे. जसं दोरीचा झटक्यामुळे जी वेव तुम्हाला वाटते की हे पुढे जात आहे, तर हे एक डिस्टर्बन्स आहे, सिंगल डिस्टर्बन्स, जे पूर्ण पुढे थ्रू प्रपोगेट होत राहतं. ठीक आहे. म्हणून इट इज अ सिंगल डिस्टर्बन्स दॅट मूव थ्रू अ ट्रान्समिशन ऑफ एन मीडियम थ्रू काय होतं, ते ट्रान्सफर होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव व्हॉट आर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ अ वेव्ज. तर वेव्सच्या कॉमन प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत. तर बेसिक जर विचार केला तर सगळ्यात पहिले आपल्याकडे येते फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असते, ही तर प्रॉपर्टी ऑफ वेव आहे बेसिकली. तर ह्या प्रॉपर्टी ऑफ वेवमध्ये
इट इज अ मेजर ऑफ, ठीक आहे, इट इज अ मेजर ऑफ हाऊ मेनी वेव्ज, म्हणजे किती वेव्ज ज्या आहेत त्या पॉईंटवरून पास झाल्या, तुमच्याकडे टाईम लावला होता त्यावेळेस, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्टॉपवॉचला स्टार्ट केली एक गिवन टाईममध्ये अमाऊंट ऑफ टाईमपर्यंत, ठीक आहे, तुम्ही विचार केला एका मिनटामध्ये एका सिंगल पॉईंटवरून किती वेव्स ट्रॅव्हल करतील, ते आपल्याला काय दर्शवतं, फ्रिक्वेन्सीला इंडिकेट करतं, ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी एक वेवची प्रॉपर्टी आहे, कॉमन प्रॉपर्टी यूज होणारी. वेवलेंथ एक आहे, ॲम्प्लिट्यूड आहे, स्पीड आहे. तर हे काय सगळ्या गोष्टी, दिज ऑल आर द थिंग्स विल बी कॉमनली. आता जर तुम्ही ही डायग्राम नीट बघितली तर तुम्हाला दिसत असेल की इथे वेवलेंथ दिलेली तुमची ही दिसते, इथून एवढी ही वेवची एक लेंथ आहे, बरोबर आहे. एक वेवची जी लेंथ तुम्हाला दिसते इथून एवढी ही एक वेवची एक लेंथ आहे. परत इथे जो दिसतोय तुम्हाला याला म्हटलं तर क्रस्ट, आणि खाली आलेला बघा हा आहे तुमचा ट्रफ. हे पण लक्षात ठेवा, काम असेल पुढे. क्रस्ट कशाला म्हटलं तर, ट्रफ कशाला म्हटलं तर. हा जो वरचा भाग आहे इथे त्याला अँटीनोड म्हटलं जातं. काय म्हटलं तर अँटीनोड. हा तुमचा आहे इथे एक ट्रफ, आणि हा पोर्शन याला असं म्हटलं तर क्रस्ट पण म्हटलं जातं, ठीक आहे, क्रस्ट. आणि इथे असतो तुमचा नोड, या पॉईंटला म्हटलं जातं नोड. हा आहे तुमचा अँटी नोड पण म्हटला जातो, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ॲम्प्लिट्यूड, क्रस्ट, ट्रफ, वेवलेंथ अँड अँटी नोड्स. दिस इज नथिंग बट रिलेट्स टू युअर वेव्ज, ठीक आहे ना, ह्याला रिलेट करतं हे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर पुढच्या क्वेश्चनवर डिस्कशन केलं की व्हॉट हॅपन वेन अ वेव प्रपोगेट्स, ठीक आहे, की एक वेव प्रपोगेट होते, नेमकं काय होतं, म्हणजे ही जी वेव आहे प्रपोगेट होते, तर ह्याच्यामध्ये नेमकं काय होत असेल बरं. तर मग बघा की जो पार्टिकल आहे ऑफ द मीडियम जस्ट व्हायब्रेट इन अ प्लेस, म्हणजे सपोज की हा जो पार्टिकल आहे, ठीक आहे, हा पार्टिकल आहे, बरोबर. तर इथे पूर्ण लाईन्समध्ये पार्टिकल्स असतील, ठीक आहे, असे सगळीकडे पार्टिकल्स असतील, इथेच नसेल, सगळीकडे पार्टिकल्स असतील, ठीक आहे. तर हे जे पार्टिकल्स आहेत फक्त व्हायब्रेट होतात त्यांच्या जागेवरती. जेव्हा एक वेव जाते, प्रपोगेट होते, त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त जे पार्टिकल्स आहेत ते त्यांच्याच जागेवर SHM दाखवतात, सिम्पल हार्मोनिक मोशनने ते काय होतात, ऑसिलेट होतात, ठीक आहे. प्रकार आहे त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्सल, बट वी ट्राय टू अंडरस्टँड की ते जे पार्टिकल्स आहेत ते फक्त व्हायब्रेट होतात जागेवर. हे लक्षात ठेवा की जेव्हा एक वेव निघते, प्रपोगेट होते, जाते, मोशनमध्ये असते, त्यावेळेस फक्त त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते जागेवर व्हायब्रेट होतात. अँड ॲज दे व्हायब्रेट, ठीक आहे, जसे ते व्हायब्रेट होतात ते पास एनर्जी, ते व्हायब्रेशनमुळे काय पास करतात, एनर्जीला पास करतात. एका पार्टिकलची एनर्जी दुसऱ्या पार्टिकलला भेटते, ठीक आहे. ऑफ द डिस्टर्बन्स, मी जे सांगितलं होतं ना तुम्हाला, जे डिस्टर्बन्स क्रिएट होतं हे दिसतं, हे डिस्टर्बन्स, ठीक आहे. तर हे आपलं पल्स जे आहे नथिंग बट, सो जे व्हायब्रेशन होतं, जे व्हायब्रेट होतात ते पास एनर्जी ऑफ द डिस्टर्बन्स, ठीक आहे ना, काय करतात, डिस्टर्बन्सची एनर्जी पास करतात वन पार्टिकल टू द नेक्स्ट ऑफ देम, म्हणजे प्रत्येक पार्टिकलपर्यंत डिस्टर्बन्स टू द, जे डिस्टर्बन्स आहे एका पार्टिकलचं, दॅट विल बी नेक्स्ट ऑफ द देम, म्हणजे पुढच्या पार्टिकलला ती एनर्जीला डिस्टर्बन्स थ्रू पास करून देतात. देन विच पासेस द एनर्जी टू द पार्टिकल्स नेक्स्ट टू देम ॲज सो ऑन, म्हणजे आता हा जर पार्टिकल याला एनर्जी ट्रान्सफर करतोय थ्रू द डिस्टर्बन्स, ठीक आहे, तर हा पार्टिकल काय, हा याला ट्रान्सफर करेल एनर्जी, हा एनर्जी दुसऱ्याला ट्रान्सफर करेल, हा तिसऱ्याला ट्रान्सफर करत जाईल. मग त्याच्यानुसार काय बनेल, तुमची एक वेव फॉर्म होऊन जाईल जी फक्त एनर्जीला ट्रान्सफर करते. पार्टिकलचं जे मटेरियल आहे ते त्याच्या जागेवरच असते, म्हणजे पार्टिकल्स त्याच्या जागेवर व्हायब्रेट होतात, ठीक आहे. सो पार्टिकल्स ऑफ द मीडियम डोंट ॲक्च्युली ट्रॅव्हल, ठीक आहे, ॲक्च्युली ते मूव्ह होत नाही अलॉंग द वेव. हे पण लक्षात ठेवा, जे आपल्याला काय सांगतं की व्हेनेवर द वेव जी आहे आपली प्रपोगेट होते त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतात. अँड अगेन दॅट, की पाचवा प्रश्न आपल्याला विचारला की व्हॉट आर मेकॅनिकल वेव्ज, तर नेमक्या मेकॅनिकल वेव्ज काय आहेत, ठीक आहे, कोणते मेकॅनिकल वेव्ज असतात. तर बघा की मेकॅनिकल वेव्ज इज द वेव दॅट नॉट कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग इट्स एनर्जी, ठीक आहे, थ्रू अ व्हॅक्यूम, बरोबर. तर ज्या मेकॅनिकल वेव्ज असतात त्या व्हॅक्यूममध्ये काम करत नाही, त्यांना मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट असते. म्हणजे याचा अर्थ एअर मीडियम आहे ज्याच्यामध्ये गॅस, जे हवेचे मॉलिक्युल्स आहेत, तर एक मटेरियल मीडियम आहे, तर थ्रू दिस दे कॅन बी ट्रॅव्हल. पण जर व्हॅक्यूम चेंबर असेल ज्याच्यामध्ये काहीच नसतं, हवा नाही, गॅस नाही, काहीच नाही, तर याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल करणार नाहीत बेसिकली. मग ज्या मेकॅनिकल वेव्ज आहेत त्यांच्यावरती त्यांना काय करावं लागेल, त्यांना एक मटेरियल मीडियमची गरज असेल, अँड थ्रू दॅट मटेरियल मीडियम दॅट मेकॅनिकल वेव्ज विल बी ट्रॅव्हल. सो मेकॅनिकल वेव्ज, ठीक आहे, ज्या मेकॅनिकल वेव्ज आहेत
इज अ वेव दॅट नॉट कॅपेबल ऑफ ट्रान्समिटिंग एनर्जी थ्रू द व्हॅक्यूम. तर त्यांना मेकॅनिकल वेव्ज म्हटलं जातं. अशा वेव्ज ज्या आपली एनर्जीला फक्त मटेरियल मीडियममधून ट्रान्सफर करतात, व्हॅक्यूममधून ट्रान्सफर करत नाही, त्या मेकॅनिकल वेव्ज असतात. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. परत व्हॉट आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ठीक आहे, तर आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नेमकी कशी असते. तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक इलेक्ट्रो आहे, एक मॅग्नेटिक आहे. ठीक आहे, तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ज्या आहेत अशा वेव्ज आहेत दॅट वेव्ज दॅट आर क्रिएटेड. ठीक आहे, ॲज अ रिझल्ट ऑफ व्हायब्रेशन बिटवीन. म्हणजे काय होतं माहिती आहे का, व्हायब्रेशन कोणाच्यामध्ये होतं आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये अँड मॅग्नेटिक फील्डमध्ये जे व्हायब्रेशन क्रिएट होतं. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्डमध्ये जे व्हायब्रेशन क्रिएट होतं अँड बिकॉज ऑफ दॅट व्हायब्रेशन दे प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जला प्रोड्यूस करतं आणि दोघं एकमेकांना काय असतात, म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे, इथे दिसतंय तुम्हाला ही डायग्राम दिसते का. तर ह्याच्यामध्ये बघा की सपोज की ह्या मॅग्नेटिक वेव्ज आहेत. ठीक आहे, ह्या अशा ट्रॅव्हल करतील ह्या लाईन्स थ्रू. ठीक आहे, अशा जातील, अशा जात आहेत, दिसत आहे तुम्हाला. ह्या पद्धतीने ही आपली मॅग्नेटिक वेव्ज आहे. आणि दुसऱ्या ज्या वेव्ज आपण म्हणतो आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे ज्या वेव्ज आहेत त्या अशा तुमच्या जातात बघा. ह्या बेसिकली तुम्हाला दिसत असतील, ह्या पद्धतीने त्या वेव्ज अशा असतात. ठीक आहे, म्हणजे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ह्या सरळ उभ्या बघा आणि ह्या जरा आडव्या आहेत यांना. ठीक आहे, दिसत आहेत, ही लाईन दिसते आणि ही लाईन दिसते. तर हे दोघं काय तुम्हाला दिसत आहेत का, दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, कशा दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर ह्या दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. दॅट इज नथिंग बट वेव्ज दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज दॅट आर क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ व्हायब्रेशन ऑफ. कोणाचं व्हायब्रेशन होतं आहे, व्हायब्रेशन बिटवीन अन इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमुळे मध्ये जे व्हायब्रेशन होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळे ज्या वेव्ज क्रिएट होतात त्यांना म्हटलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हटलं तर. ठीक आहे, या गोष्टीला लक्षात ठेवा. आणि हे पण लक्षात ठेवा, ते दोघं काय असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. एक सिंगल वेव्ह आपली अशी जाते. ठीक आहे, अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपली ही अशी असते ह्या पद्धतीने. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन होता तुमचा की हाऊ आर मेकॅनिकल वेव्ज. ठीक आहे, जे मेकॅनिकल वेव्ज आहेत डिफरन्शिएट फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. तर तुम्ही कसं डिफरन्शिएट करणार मेकॅनिकल वेव्हला आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला. तर त्यांचा जे डिफरन्स आहे बेसिकली, मेकॅनिकल वेव्ह काय करतात, यांना मटेरियल मीडियमची गरज असते, पण ह्यांना कुठलीही मटेरियल मीडियमची गरज पडत नाही. इवन दो जर तुम्ही विचार केला, लाईट असते आपली. ठीक आहे, मायक्रोवेव्ज असतात, इन्फ्रारेड रेज असतात, एक्सरे असतो. ठीक आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, रेडिओ वेव्ज असतात. म्हणजे इवन दो इट कॅन बी ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल करतात. पण मेकॅनिकल वेव्ज तर तसं नाही आहे. मेकॅनिकल वेव्ज काय आहेत, जशा साऊंड वेव्ह आहेत आपल्या, तशा वॉटर वेव्ज आहेत. ह्या कशा आहेत, ह्या दोघं यांना मटेरियल मीडियमची गरज असते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लॉन्जिट्युडिनल वेव्हचा विचार केला, लॉन्जिट्युडिनल म्हणजे सरळ व्हायब्रेशन असतं. म्हणजे वेव्ज पण सरळच क्रिएट होतात आणि एनर्जी पण त्याच डिरेक्शनमध्ये जाते यांची. म्हणजे दोघं एकमेकांना पॅरलल असतात याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनलमध्ये. जसं जर आपण बघितलं ना, आपल्याकडे एक बॉल असतो आणि याला रबर लावलेलं असतं बघा, कधी खेळले असाल तर बघा यांच्यासोबत. तर आपण काय करतो, याला वर आपण याच्यासोबत पुश इन पुश आउट करत राहतो याला. म्हणजे याच्यासोबत जेव्हा खेळतो ना आपण, तर काय होतं, हे वरती खाली होतं. म्हणजे कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन येतं बेसिकली. तर हे काय होतं की एनर्जी पण ह्या डिरेक्शनमध्ये आणि प्रपोगेशन पण ह्याच डिरेक्शनमध्ये. तर ते बेसिकली आपलं असतं लॉन्जिट्युडिनल वेव्ज. ठीक आहे, हे लॉन्जिट्युडिनल वेव्जला क्रिएट करतात. जसे आपल्या साऊंड वेव्ज आहेत, तर साऊंड वेव्ज कशा असतात, ह्या अशा तुम्हाला कधी बघितलं असेल तर तुम्ही असं बघितलं असेल. तर हे जे लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, ही एक लाईन अशी व्हायब्रेट करते. ठीक आहे, अशी व्हायब्रेट करते. तर हे पॅरलल प्रपोगेशन म्हटलं जातं याला. पण ट्रान्सव्हर्सल वेव्सचं तसं नसतं. जशी वॉटर वेव्ह आहे, पाण्यावर कसं क्रिएट होतं बघा, पाण्यावर असं वेव्ज बनतात. ठीक आहे, तर वेव्ज इकडे जातात, पण ह्या वेव्जचं प्रपोगेशन तुम्ही बघितलं का, वरती आणि खाली होतं ह्या वेव्ज. ठीक आहे, पाणी जर बघितलं तर ह्या पद्धतीने वर आणि खाली हलताना तुम्हाला दिसेल. तर हे नथिंग बट परपेंडिक्युलर होतं. इट इज नथिंग बट त्याला ट्रान्सव्हर्सल वेव्ज म्हणतात, जे मेकॅनिकलमध्ये येतात आणि बाकीच्या येणाऱ्या आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमध्ये येतात. समजलं सगळ्यांना. ठीक आहे, सो वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड नेक्स्ट क्वेश्चन की व्हॉट इज अ साऊंड वेव्ज काय असतात. तर आपण आत्ताच बघितलं की त्या मेकॅनिकल वेव्ज आहेत. ठीक आहे, दॅट रिझल्ट्स बॅक अँड फोर्थ व्हायब्रेशन होतं. कसं व्हायब्रेशन होतं, बॅक अँड फोर्थ. म्हणजे ही बघा, ही एक साऊंड वेव्हची एक लाईन आहे. तर यांच्यामध्ये व्हायब्रेशन कसं होईल, असं. म्हणजे एक पुढे जाईल नंतर मागे येईल, पुढे जाईल नंतर मागे येईल असं. ठीक आहे, तर बॅक अँड फोर्थ व्हायब्रेशन होतं, लॉन्जिट्युडिनल त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, ऑफ द पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे इन अन अ मीडियम. ठीक आहे, द मोशन जे आहे पार्टिकलची याच्यामध्ये, पार्टिकल इज पॅरलल
टू द डिरेक्शन ऑफ द एनर्जी ट्रान्सपोर्ट. म्हणजे ज्या डिरेक्शनमध्ये तुमची एनर्जी ट्रान्सफर होते त्यालाच ते पॅरलल असतात. म्हणजे इथून जे व्हायब्रेशन तुम्ही बघितलं असेल तर हे काय आहेत, हे तर एनर्जीला ह्या डिरेक्शनमध्ये ट्रान्सफर करतात आणि व्हायब्रेट बी असेच होतात. ठीक आहे ना. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. ट्रान्सव्हर्सलमध्ये हे व्हायब्रेट तर परपेंडिक्युलर होतात आणि एनर्जी इकडे जाते त्याची. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये येतात. ठीक आहे. तर इथे प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटलेलं आहे तुम्हाला. आपला जो टॉपिक स्टार्ट होतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ज नेमक्या काय असतात. तर प्रोग्रेशन म्हणजे की वेव्ह जे आहेत इन विच द डिस्टर्बन्स जे आहे. ठीक आहे. जे डिस्टर्बन्स आपण म्हटलं ना. ठीक आहे. एक जे डिस्टर्बन्स आपण सरळ दोरीवरती क्रिएट केलं तर हे डिस्टर्बन्स आहे आपलं, जे आपण डिस्टर्बन्स करून देतो. म्हणजे पाण्यावर जसा दगड फेकला तर आपण पाण्याला काय केलं, डिस्टर्ब करून दिलं. ते डिस्टर्बन्स ज्याच्यामध्ये क्रिएट झालं. ठीक आहे. अ वेव्ह इन विच द डिस्टर्बन्स प्रोड्यूस. ठीक आहे ना. ज्या वेव्जमध्ये एक डिस्टर्बन्स प्रोड्यूस होतं आहे इन द मीडियम ट्रॅव्हल इन अ गिवन डिरेक्शन. ठीक आहे ना. काय करतात, एक गिवन डिरेक्शनमध्ये ते डिस्टर्बन्स काय होतं, ट्रॅव्हल करतं. म्हणजे दगड फेकला तर याचा अर्थ वेव्स काय होतात, एकदम ट्रॅव्हल करायला लागून जातात. ठीक आहे. तर मग तसंच जे आहे दॅट इज गिव्ज द डिरेक्शन कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग. म्हणजे अन ऑब्स्ट्रॅक्शन, म्हणजे कुठलंही ऑब्स्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये न येता, डॅम्पिंग न येता, फ्रॉम वन पार्टिकल टू द अनदर पार्टिकल. ठीक आहे ना. म्हणजे एका पार्टिकलपासून एनर्जी काय होते दुसऱ्या पार्टिकलपर्यंत ट्रान्सफर होते. इज नथिंग बट, ठीक आहे, इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हटलं तर. काय म्हटलं तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतात. काय म्हणतात, ट्रॅव्हलिंग वेव्ह. त्याचा अर्थ इथे जर डिस्टर्बन्स क्रिएट झालं तर वेव्ह काय करते, ट्रॅव्हल होते. ठीक आहे. वेव्ह काय करत जाते, ट्रॅव्हल होत जाते. ठीक आहे. तशी आपली काय असते, ती वेव्ह पूर्ण ट्रॅव्हल करत जाते. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे आपली. काय, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं साऊंड वेव्ह आहे. सपोज आपल्याकडे साऊंड वेव्ह आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही इथे बोलतायत या पॉईंटवरती तर तुमचे जो साऊंड आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर ह्या डिरेक्शनमध्ये बोललात तर तुमचा साऊंड कुठे जायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, की सपोज की तुम्ही इथे उभे आहेत तर तुम्ही जर इथून इकडे तोंड करून उभे आहेत आणि तुम्ही खूप जोराने आरोळी दिली, की आवाज केला, तर काय व्हायला पाहिजे तुमची साऊंड. ठीक आहे ना. असं जायला पाहिजे की नाही, असं जायला पाहिजे पुढे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जो साऊंड आहे बेसिकली हा असा न जाता पूर्ण गोल ट्रॅव्हल करतो, असा असतो. ठीक आहे. पूर्ण सर्कलमध्ये असतो. ठीक आहे. सगळीकडे जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या पद्धतीने हा जातो. म्हणजे बेसिकली द साऊंड वेव्ह जे आहेत विच इज पासेस प्रेशर, विच इज प्रेशर वेव्ज आहेत कन्सिस्टिंग कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन त्याच्यामध्ये होतं. म्हणजे जे साऊंड वेव्ह आहे ते काय आहे, तुमचं प्रेशर वेव्ज आहेत, याच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन येतं. ट्रॅव्हलिंग अलॉंग द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन. म्हणजे आता ही डिरेक्शनमध्ये जर प्रपोगेट करतायत ह्या डिरेक्शनमध्ये, तर बघा ही जी वेव्ह आहे आपली कुठल्याही डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करो. ठीक आहे. त्यांच्यामध्ये काय होतं, हे काय करतं, हे कॉम्प्रेशन दाखवून देतं. म्हणजे ही काय करेल, ह्याला कॉम्प्रेस करून देईल. नंतर काय होऊन जाईल, रेअर फ्रॅक्शनमध्ये येऊन जाईल. बरोबर आहे. कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन होत जातं. ठीक आहे. म्हणजे एकाच जागेवरती खूप सारख्या वेव्ह येऊन जातील. हे तुमचं कॉम्प्रेशन येऊन गेलं. नंतर रेअर फ्रॅक्शन दूर दूर चालल्या जातात. कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये येतं वेव्जमध्ये. ठीक आहे. तर मग हे जे आहे ते नथिंग बट आपला साऊंड वेव्ह इथे प्रोपोगेशन करताना दाखवतो आणि ते आपली जे प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर म्हणजे साऊंड पण आपला काय होतो आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ज थ्रू जातो आहे. ठीक आहे. काही केसमध्ये तरी म्हणतात, आता सध्याच्या जरी डिस्कवरीमध्ये जर तुम्ही बघितलं, म्हणजे सध्याच्या जर इन्व्हेन्शन किंवा नवीन जे शोध लागतात त्यांच्यामध्ये असं पण म्हणतात की जी ग्रॅव्हिटी आहे आपली, ती ग्रॅव्हिटी पण एक वेव्ज आहे म्हणे. ठीक आहे. त्याच्यावरती बरेच डिस्कशन आहेत किंवा तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये किंवा असेल, तुम्हाला बऱ्याच इन्फॉर्मेशन्स असतील. ॲज पर दॅट ग्रॅव्हिटी पण म्हणतात की वेव्सच्या फॉर्ममध्ये ग्रॅव्हिटी असते. ठीक आहे. तर बघू आपण अजून पुढे काय असतं त्याच्यामध्ये, समजतं आपल्याला की याच्या प्रॉपर्टीज पण आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या. ठीक आहे. की जो पार्टिकल आहे व्हायब्रेट होतो अबाउट देअर मेन पोझिशनवरती व्हायब्रेट होतो. काय ह्याच्या प्रॉपर्टीमध्ये, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये काय म्हटलं तर, जो पार्टिकल आहे काय होतो, मेन पोझिशनवरती व्हायब्रेट करतो आणि काय SHM करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन. आपण पूर्ण ऑसिलेशन चॅप्टर घेतलेलं आहे. ज्यांनी नसेल बघितलं प्लीज बघू शकतात. तुम्हाला म्हणजे आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे लिहिलेलं. आणि प्लेलिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजच्या आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फिजिक्सची प्लेलिस्ट भेटून जाईल. तिथे सगळ्या प्लेलिस्ट आहेत आपल्या. ठीक आहे. तिथे बघा की ही SHMला परफॉर्म करते. काय, SHM सिम्पल हार्मोनिक मोशनला परफॉर्म करते. म्हणजे तो पार्टिकल जो व्हायब्रेट होतो जागेवरती तो SHMला परफॉर्म करतो. आणि जे सगळे पार्टिकल्स आहेत, ऑल पार्टिकल्स हॅव अ सिम्पल, म्हणजे सेम ॲम्प्लिट्यूड असतं.
म्हणजे आता एकच थोडी ना पार्टिकल व्हायब्रेट करत असेल जेव्हा वेव्ह जाते त्यावेळेस, तिथे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. म्हणजे प्रत्येक पार्टिकल काय करेल, प्रत्येकाची ॲम्प्लिट्यूड सारखी असेल, टाईम सारखा असेल आणि फ्रिक्वेन्सी सारखी असेल, म्हणजे टाईम पिरियड जो असेल तो पण सारखा असेल. ठीक आहे. तर सगळ्यांचा फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड अँड पिरियड विल बी सेम प्रत्येक पार्टिकलचा जेव्हा ते व्हायब्रेट होतात त्यावेळेस. नो पार्टिकल्स रिमेन्स परमनंटली ॲट द रेस्ट. म्हणजे कुठलाही पार्टिकल परमनंटली रेस्ट पोझिशनवरती येत नाही, हे पण लक्षात ठेवा. जेव्हा व्हायब्रेशन होतं, जेव्हा जी वेव्ह प्रपोगेट होते त्यावेळेस कुठलाही पार्टिकल परमनंटली त्याच्या रेस्ट पोझिशनवरती येत नाही. अँड अगेन द पार्टिकल्स अटेन मॅक्झिमम वेलॉसिटी. ठीक आहे. पार्टिकल काय करतो जेव्हा मॅक्झिमम वेलॉसिटी अटेन करतो, व्हेन कधी पासेस थ्रू मीन पोझिशन. त्याच्या मेन पोझिशनवर पासून जेव्हा तो पास होतो तर तो काय करतो, मॅक्झिमम वेलॉसिटीला अटेंड करतो. ठीक आहे. म्हणजे सपोज की त्याची मेन पोझिशन ही आहे आणि तो ट्रॅव्हल करायला लागला तर तो काय करेल, त्याची मॅक्झिमम वेलॉसिटीला अटेंड करून घेईल. म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटीने तो काय करेल, ट्रॅव्हल करेल. ओके. दिस इज नथिंग बट द पार्टिकल्स अटेन मॅक्झिमम वेलॉसिटी वेन दे पास थ्रू द मेन पोझिशनपासून जेव्हा तो पास होईल त्यावेळेस. अगेन ड्युरिंग द प्रपोगेशन. ठीक आहे ना, जे प्रपोगेशन होतं आहे ड्युरिंग द प्रपोगेशन ऑफ वेव्ज. ठीक आहे. ज्या वेव्ज प्रपोगेट होत आहेत, एनर्जी इज ट्रान्सफर अलॉंग द वेव्ज. ठीक आहे ना, काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते वेव्ज थ्रू. देअर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. ठीक आहे. कुठलाही मॅटर ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. अगेन जी प्रपोगेटिव्ह वेव्ह जी व्हेलॉसिटी आहे, जी प्रपोगेटिव्ह वेलॉसिटी म्हणतो आपण, दॅट इज ऑफ अ वेव्ह डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टी ऑफ द मीडियम. तर मीडियमच्या प्रॉपर्टीवरती वेव्ह किती फास्ट म्हणजे किती फास्टर प्रपोगेट होईल याच्यावरती ते डिपेंड करतं. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक केसमध्ये आपण म्हणतो स्पेसमध्ये गेल्यावरतीचा आवाज असेल किंवा आपल्या सध्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये असणारा आवाज, तर हे काय करतं, मटेरियलवरती मीडियमवरती डिपेंड करतं की मीडियम कुठलं आहे. व्हॅक्यूम मीडियम आहे, एअर मीडियम आहे, रेअर मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे, पाण्याचा मीडियम आहे, सॉलिड मीडियम आहे. ठीक आहे. लिक्विड मीडियम आहे. ठीक आहे. तर बेसिकली गॅसियस मीडियम आहे. तर ह्यांच्यावरती मीडियमवरती ही जी प्रपोगेशनची जी वेलॉसिटी करते, वेव्हची प्रपोगेटिव्ह वेलॉसिटी आहे ती डिपेंड करते. अगेन जे ट्रान्सव्हर्सल वेव्ज आहेत, आपल्याला माहिती की ह्या दोन प्रकारच्या वेव्ज येतात, एक ट्रान्सव्हर्सल येते आणि एक काय येते, लॉन्जिट्युडिनल वेव्ह येते. तर जी ट्रान्सव्हर्सल वेव्ह आहे याच्यामध्ये जो पार्टिकल आहे व्हायब्रेट करतो परपेंडिक्युलर, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, हा पार्टिकल असा व्हायब्रेट करतो आणि ही एनर्जीची जी वेव्ह आहे ती अशी प्रपोगेट करते. म्हणजे एनर्जी पण ह्या डिरेक्शनमध्ये तुमची जाते. ठीक आहे. पार्टिकल असा व्हायब्रेट करतो आणि एनर्जी आणि वेव्ह ह्या डिरेक्शनमध्ये चालल्या जातात अशा. ठीक आहे. पार्टिकल इथे व्हायब्रेट करेल. ठीक आहे. तर प्रपोगेशनमध्ये ते परपेंडिक्युलर असतात, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द वेव्स. आणि दुसरी जी लॉन्जिट्युडिनल आहे बेसिकली, दॅट इज व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल प्रोड्युसेस कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शनला प्रोड्यूस करतं. ठीक आहे. ऑलरेडी बोललो मी, कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन अलॉंग द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ ॲन वेव्ह. जिकडे जी वेव्ह चालली आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होत जातं. अगेन जे 9वा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर्टीचा, दॅट इज ओनली लॉन्जिट्युडिनल वेव्स कॅन प्रपोगेट थ्रू द फ्लुइड. समजतं आहे का मग? त्याचा अर्थ मेकॅनिकल वेव्ज ह्या फ्लुइडमधून जाणार नाही आहेत. ठीक आहे. फक्त कुठल्या वेव्ज असतील, ट्रान्सव्हर्सल किंवा मेकॅनिकल वेव्ह जे आपण म्हणतोय, जे लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत त्याच फक्त काय करतात, तुमच्या फ्लुइडमधून पास होतात, दुसऱ्या वेव्ह पास होत नाही. ठीक आहे. इथे पुढे त्यांनी काही आपल्याला एक्सप्रेशन्स दिलेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. रिमेंबर दिस एक्सप्रेशन्स. हे एक्सप्रेशन नथिंग बट जे मेकॅनिकल वेव्ज आहेत आपल्या, जेव्हा इलॅस्टिक मीडियममधून पास होतात, म्हणजे सपोज की एखादं इलॅस्टिक मीडियम आहे जे कॉम्प्रेस होतं, म्हणजे इलॅस्टिक मीडियम समजतं तुम्हाला, इलास्टिसिटी. ठीक आहे. एखादं रबरासारखं जे पार्ट आहे, पोर्शन आहे, त्या मीडियममधून जर हे वेव्ह जे आहेत ते ट्रॅव्हल करतील तर त्यावेळेस त्यांच्यामधलं येणारं जे एक्सप्रेशन आहे बेसिकली, हे एक्सप्रेशन जे आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ ॲन मीडियम जेव्हा स्पेसमध्ये असेल ॲट पॉईंट एक्सवरती टाईम टीमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे एक्सप्रेशन लक्षात ठेवावं लागेल. हे ओल्ड एक्सप्रेशन आहे तुमचा 11वीचा. ठीक आहे. वाय जो आहे एक्स कॉमा टीला, ठीक आहे, एफ ऑफ एक्स मायनस व्ही टी तुमच्याकडे येऊन जाईल. ठीक आहे. हे एक्सप्रेशन आहे डिफरन्शिएशनसारखं, फंक्शन वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स तुम्ही लिहायचे ना. ठीक आहे. त्या पद्धतीचं हे इंटिग्रेशनसारखं, डेरिव्हेशनसारखं इंटिग्रेशनसारखं येतं. याच्यामध्ये व्ही बघा की स्पीड ॲट विच जो डिस्टर्बन्स आहे ट्रॅव्हल करतो टू द राईट. ठीक आहे. त्यावेळेस एक्स हा इन्क्रीज होईल. ठीक आहे. जेव्हा तो व्ही तुमचा बेसिकली स्पीड आहे ॲट विच द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल करतं, तिथे त्या ज्या स्पीडला डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स करे तो तुमचा व्ही आहे इथे दिलेला. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं, इफ द सोर्स ऑफ द डिस्टर्बन्स जो आहे इज परफॉर्मिंग एस एच एम,
म्हणजे जिथून डिस्टर्बन्स क्रिएट होतो आहे तो जर SHM प्रोव्हाइड म्हणजे परफॉर्म करत असेल सिम्पल हार्मोनिक मोशन, तर द वेव्ज रिप्रेझेंट ॲज साईन अँड कोसाईन फंक्शनमधून रिप्रेझेंट केल्या जातात. म्हणजे ज्या वेव्ज आहेत कोसाईन फंक्शन ऑफ एक्स मायनस VTला, ठीक आहे. म्हणजे जर SHM परफॉर्म करत असेल तर आपण त्याला काय घेतो, साईन फंक्शन अँड कॉस फंक्शन थ्रू आपण त्याला घेऊ शकतो, ठीक आहे. कारण ह्या वेव्ज आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे, ह्या पद्धतीच्या. त्यांना घेताना बेसिकली साईन अँड कोसाईन फंक्शनमध्ये घेतलं जातं. डायमेन्शन लेस असतं बेसिकली इथे कन्सिडर केलेलं. आणि जनरली वी आर रिप्रेझेंटिंग सच वेव्ह, ज्या अशा वेव्ज असतात त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी बघा आपल्याकडे एक्सप्रेशन असतं y x, t ए साईन KX मायनस ओमेगा टी आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये ए ॲम्प्लिट्यूड आहे, की आपला 2π/λ आहे, नथिंग बट वेव नंबर म्हटलं आता केला, वेव नंबर्स, अँड लॅम्बडा आपला हा वेवलेंथ आहे. ओमेगा हा अँग्युलर फ्रिक्वेन्सी हा वेवचा आहे, आणि ही बेसिकली आपला स्पीड आहे ω/k, ठीक आहे. यांचे SI युनिट पण दिले आहेत, के, लॅम्बडा आणि ओमेगाचे. रॅडियन पर मीटर मीटरमध्ये आहे, ठीक आहे, लॅम्बडा. अँड हा बेसिकली आपला ओमेगा तुमचा रॅडियन पर सेकंडमध्ये दिलेला आहे. इथे टी आहे, टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन विल बी नथिंग बट N = 1/T आपण घेतो. तर बेसिकली हा ω/2π पण येऊन जातो. फ्रिक्वेन्सी जी आहे आपण हर्ट्समध्ये मेजर करतो, और 1/पर सेकंड पण घेतलं जातं, पर सेक त्याला म्हटलं जातं. जर आपल्याकडे वेव्ज आहेत ट्रॅव्हलिंग टू द लेफ्ट साईडमध्ये जर ट्रॅव्हल करत असतील तर त्यावेळेस बघा अलॉंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शन, बेसिकली म्हणजे लेफ्ट साईड म्हणजे अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या ह्या डिरेक्शनमध्ये वेव्ज ट्रॅव्हल करतील. म्हणजे ही आपलं मीन पोझिशन आहे वेव्हची, ही पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनकडे जाते, इकडची आपली निगेटिव्हकडे येते, बरोबर. तर मग इथे जी वेव्ह आहे निगेटिव्ह एक्स डिरेक्शनकडे येत असेल तर दॅन द जे इक्वेशन आहे ऑफ द डिस्टर्बन्सचं बेसिकली ते बनतं आपल्याकडे y x, t ए साईन KX प्लस ω/t येऊन जातं. हे जर तुम्ही बघितलं तर हे तुमचं होतं मायनसमध्ये, ठीक आहे. हे काय होतं बेसिकली पॉझिटिव्ह एक्सकडे येताना होतं, ठीक आहे. हे काय दिसतंय तुम्हाला इन्क्रीजिंग एक्स होतं, राईट साईडमध्ये जात होतं. इथे बेसिकली आपलं जे लेफ्ट साईडसाठी होतं, ठीक आहे, ट्रॅव्हलिंग टू द लेफ्ट साईड निगेटिव्ह एक्स तुम्हाला इथे दिलेलं आहे, ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस, ठीक आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, ठीक आहे, आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.